रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्रभर पावसानं हजेरी लावल्यानं भात शेतीला मोठा फटका बसलाय। कापणी करून ठेवलेलं भात पीक भिजल्यानं भाताला कोंब फुटले। रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। आढावा घेतलेल्या आमच्या प्रतिनिधींनी पाहूया। परतीच्या पावसाचा धुमाकूळ गेले 6 दिवस कोकणामध्ये सुरू असलेला पाहायला मिळतोय। काल देखील मुसळधार पावसाची बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली आणि सतत पडणाऱ्या या परतीच्या पावसामुळे सध्या भात शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपण सध्या काजरघाटीमध्ये आलेलो आहोत आणि या काजरघाटीमध्ये जे कापलेलं भात पीक आहे त्याचं काय अवस्था आहे त्याचं हे बोलकं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। पूर्ण या ठिकाणी भात शेती जी आहे ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली पाहायला मिळते आहे। गेले 6 दिवस कोकणामध्ये या परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतो आहे। आज देखील या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि त्यामुळे सध्या या परतीच्या पावसाचा मोठा फटका सध्या कोकणातल्या भात शेतकऱ्याला बसताना या ठिकाणी पाहायला मिळतोय। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।